शत्रुशन सजवायचं आहे. सामना आपण सुरू करायचा आहे. ग्रुप बी मधील चित्र पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे, कारण आपण पाहतो ग्रुप बी मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स आणि आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स या संघाने क्वालिफाय केलेले आहे. नक्कीच जो सामना त्यांचा शेष आहे तो मात्र ग्रुप बी मध्ये कुठला संघ टॉपला पाहायला मिळेल हे नक्कीच निश्चित करण्यासाठी तो सामना पाहायला मिळेल. तर ग्रुप एचं चित्र अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. आपण पाहतोय मयूर शेंडोबाच्या संघाने आपली जागा मजबूत केलेली आहे. मात्र इतर जे तीन संघ आहेत त्यापैकी आपण बघितलं खास करून स्वर्गीय बाळासाहेब प्रतिष्ठानाने देवांशी 11 या संघाचं मात्र आता की भवितव्य ग्रुप एमध्ये अजूनही शेष आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय मयूर शेंडोबाच्या जो ग्रुप ए मध्ये टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. मयूर भोईर आणि यश भोईर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय देवांशी 11 दीपक भोईर यांचा संघ पाहायला मिळतोय. हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय पवन बॉलिंग ट्रॅकवर सलमीजोरी मैदानामध्ये शरद भोईर विथ प्रणव भोईर वंडर वॅप भिनार आपण वर प्रणव भोईर ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. इथे समोर खेळलेल्या या मिड ऑफ रिझनमध्ये मात्र झेल कॅरी करू शकला नाही. एक सिंगल रन्स दरम्यान फलंदाज पूर्ण शरद भोईर ऑफ द मार्क अकाउंट ओपन होतोय मयूर शेंडोबाच्या संघाचं. बिनार प्रीमियर लीग स्पर्धेचा आज शेवटचा दिवस सुपर संडे आणि सुपर संडेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय ग्रुप ए मधील मयूर शेंडोबाचे विपक्ष देवांशी 11 या 2 संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे पवन पहिले षटकात हलताना. सामना फलंदाज प्रणव यावेळी मात्र गॅपमधून चेंडू निघून जातोय सीम आभार 4 धावांसाठी चौकार. भोईर चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन करताना इथे स्वतःच्या फलंदाजीमध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. वापसी करताना गोलंदाज पवन पहिले षटक हाताळताना तो पाहायला मिळतोय. या अगोदर चेंडूवर चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय कमबॅक त्याने केलेला हा निर्धाव चेंडू हाताळून. पहिले षटक मार्गस्थ आहे पवन पहिले षटक हाताळताना राईट अमोर स्टंप. यावेळी लॉर्ड फुटात चेंडूला उडवलेला आहे उंचच उंच आणि लांबच लांब बॉलर षटकार. वंडर बॉय भिनार प्रणव भोईरच्या बॅटमधून वंडरफुल आणि चेंडू होतोय सीमाशोर गोल षटकार. षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 11 धावा. मॅन इन फॉर्म नक्कीच भन्नाट फॉर्ममध्ये प्रणव भोईर BC4 सिटी फॉर्मॅटमध्ये या ग्रामीणमध्ये देखील त्याची कामगिरी नेहमीच चांगली पाहायला मिळाली आणि या बिना प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. इथे आपण पाहतो या चौकार आणि षटकार वैयक्तिक 10 धावसंख्या तो फलंदाजी करताना 3 चेंडूचा आतापर्यंत त्यांचा सामना केलेला आहे. चौकार षटकामध्ये सध्या डील करताना आपण पाहतोय ना इक्का दुक्का सीधा चौका छक्का. एक चौकार आणि षटकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहतोय. चौकार षटकामध्ये डील करताना प्रणव भोईर. इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धा जी याच मैदानावर खेळली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये केतन म्हात्रे याचा खरपूस समाचार प्रणव भोईर यांनी घेतला होता आणि खरपूस समाचार घेताना सामना देखील प्रणव भोईर यांनी आपल्या संघाला जिंकून दिला होता. इथे देखील त्याच प्रकारचा फॉर्म त्याचा
BPL अर्थात प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतो. पहिल्या षटकी समाप्तीनंतर मयुर इंडियाबाजी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 12 धावा. तर लगेच खेळाला सुरुवात करायची, आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही. मला वाटतं काहीतरी चेंडूच्या आकारामध्ये बदल झालेला आहे. पहिल्या षटकीत समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकीत समाप्तीनंतर मयुर इंडियाबाजी संघाची धावसंख्या धावपळीवर 12 धावा बिनबाद. मयुर इंडियाबाजी संघ आपण पोते आपल्या शेवटचा सामना खेळताना या अगोदर 2 सामने खेळले तर दोन्ही सामने या संघाने जिंकले. तर चांगला परफॉर्मन्स बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये मयुर इंडियाबाजी संघाचं पाहायला मिळालेलं आहे. सुरुवातीच्या पहिल्याच उद्घाटन सामन्यामध्ये स्वर्गीय बालाशेट्टी प्रतिष्ठान संघाला त्याने पराभूत केलं होतं आणि तिथून मात्र या संघाने मागे वळून पाहिलेलं नाही. त्यानंतर दुसरा सामना देखील या संघाने जिंकला होता. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज गणेश. आपण आजच्या दिवसामधील यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला आईगावदेवी स्पोर्ट्स विपक्ष आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स या 2 संघामध्ये. आपण सामना पाहतोय मयूर सेंटरपाचे विपक्ष देवांशी 11 या 2 संघामधील. गोलंदाज गणेश दुराच्या डोका करून शॉर्ट रबने गोलंदाजी करताना फिरकी गोलंदाज इथे ऑन साईडला गुडघ्यावर वाकून हा फटका केला आणि चेंडू निघून जाते सीमा पार. घुटना टेक और चौकार एक मिडिक रिझर्व मधून हा चौकार. ऑन साईडला मिडिक रिझर्वमध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होते. यावेळी मध्ये कार्पेटचे सहारे थोडासा फंबल पाहायला मिळतो आणि परिणाम स्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. चांगला तालमेल शरद आणि प्रणवमध्ये. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2 धावीने संघाची धावसंख्या 18. दुसरा सामना आपण बघतोय डे 2 मधील मयुर इंडियाबाजी विपक्ष देवांशी 11 या 2 संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय मयूर भोईर अँड यश भोईर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला दीपक भोईर यांचा संघ. गोलंदाज गणेश शॉर्ट रनने गोलंदाजी करताना केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. या आपण बघू शकता गाईड केलेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट थ्रो आणि 2 धावा इथे देखील सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. चौकार षटकार आल्यानंतर क्रिकेटच्या लाईफ लाईनचा देखील वापर केला जातोय. आपण पाहतोय चांगली फलंदाजी अगदी शांत डोक्याने फलंदाजी करताना प्रणव भोईर जसा चेंडू तसा नक्कीच त्याचा समाचार पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय. अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार फलंदाजी करताना प्रणव भोईर सध्या पाहायला मिळत आहे. इथे मात्र बीट होते. रक्षक एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत आणि पंचांचा इशारा वाईट म्हणजे 2 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 22 2-2. दुसरं षटक मार्गस्थ गणेश दुसरं षटकात चालतोय. सर्वजोडी मैदानामध्ये मयूर इंडियाबाजी संघाकडून शरद भोईर आणि प्रणव भोईर. जी सुरुवात खरं तर मयूर इंडियाबाजी संघाला हवी ती सुरुवात या सलमी जोडीने दिलेली आहे. त्यामध्ये आक्रमक प्रणव भोईर पाहायला मिळतोय. इथे मात्र पोल केलेल्या चेंडूला मात्र सक्सेसफुल नाही. मिडिओ मध्ये झेल आणि पहिला फलंदाज बाद होताना झेलबाजी रूपाने शरद भोईर याची केली संपुष्टात.
पहिला फलंदाज शरद भोईर बाद झालेला आहे, ज्याने बाद होण्यापूर्वी 3 चेंडूचा सामना करताना फक्त एका धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. मात्र प्रणव भोईर याला त्यांनी चांगली साथ दिली होती. तो फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये या वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी या मैदानामध्ये पाहायला मिळतोय श्रीनाथ. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गणेश दुसऱ्या षटकात आलताना फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस ऑफ फुल टोल वसूल चेंडू निघून जाते सीमा पार. जसा चेंडू तसा समाचार. षटकार. यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आपल्याला दिलं जाईल. गणेश बॉलिंग ट्रॅकवर. पायांच्या समोरचा चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये मिडी क्रिजरमध्ये झेल आणि दुसरा फलंदाज श्रीनाथ याचा समाप्त होतोय खेळ. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दीपक भोईर यांच्याकडून देवांश इलेव्हन संघाच्या गोलंदाजांना सोडून सध्या लागोपाठचे 2 विकेट जर घेतले तर त्या गोलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 29. साहिला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय.
इथे यॉर्कर यांचा चेंडू 20 मध्ये चेंडूवर खेळलेला आहे. मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू फील केला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सूरज एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि मयूर शेंडपाची संघाची धावसंख्या पोहोचते ती 30वर. तिसरं षटक मार्गस्थापन सामना पदे मयूर शेंडपाची पक्ष देवन्स 11 या दोन संघामध्ये ग्रुप ए मधील हा सामना पाहायला मिळतोय. देवन्स 11 संघासाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे. हा सामना जर देवांस 11 संघ जिंकतोय तर ग्रुप ए मध्ये त्यांचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत राहील. पायांच्या समोरचा चेंडू खरं तर फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय समोर वी शेपमध्ये. आपण पाहतोय मिड ऑन रिझनमध्ये एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केली आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 32वर. या षटकामध्ये एकेरी दुहेरी धाव्याने धावप्ले घालता ठेवलेले आहे. वेलकम विक्रम नाईक सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आणि बिग ब्लो, मोठा मासा घालायला लागतोय. प्रणव भोईर भिनारचा वंडर बॉय बॅक टू पॅव्हिलियन. कसं 3 फलंदाज बाद झाले आहेत. पहिला फलंदाज शरद भोईर बाद झाला, त्यानंतर श्रीनाथ बाद झाला होता आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला आहे वंडर बॉय भिनार प्रणव भोईर. मात्र प्रणव भोईर आणि बाद नोपरे आपल्या संघासाठी 22 धावांचं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. 10 चेंडूचा सामना करताना याच्यामध्ये 2 चौकारीने एका षटकाचा देखील समावेश आहे. समोर केलेल्या 20 मध्ये लॉफ्टेड फटका, मात्र क्षेत्ररक्षक वार्ड ऑफ लॉंग ऑन रेझरमध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 1 ने पोहोचते 33वर. 3-3. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आईगावदेवी स्पोर्ट्स विपक्ष आयन्स आणि नैनिका स्पोर्ट्स या दोन संघामध्ये. पुढील सामना या दोन संघामध्ये असणार आहे. आपण सामनामध्ये सुरू असलेला मयूर शेंडापाचे विपक्ष देवन्स 11 या दोन संघामधील यॉर्कर यांचा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, निघून जातो विक्रेकरच्या हातामध्ये. या निर्धाव चेंडूने षटकाची देखील समाप्ती. या 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर मयूर शेंडापाच्या संघाची धावसंख्या 33 धावा. 11.00 सरासरीने प्रति षटकामागे आतापर्यंत मयूर शेंडापाच्या संघाने धावा इथे मात्र जोडलेल्या आहेत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आईगावदेवी स्पोर्ट्स जयेश भोईर यांचा संघ विपक्ष आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स के के भोईर यांचा संघ या दोन संघामध्ये. आमचे सहकारी समालोचक रोहन पाटील देखील यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण भिनार प्रीमियर लीग स्पर्धेसाठी आमच्या कॉम्बॉक्ससाठी पंच पॅनलसाठी आणि लाईव्ह टिकल्स टीमसाठी देखील त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद. YSOP ZK रोहन पाटील, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
तीन षटकांची समाप्त झाली आहे. तीन षटकांची समाप्तीनंतर 33 धावा. 11ची सरासरी आतापर्यंत मयूर शेंडाबाजी संघाची धावफलकावर पाहायला मिळते. आणि शेवटचे षटक आता मध्ये हाताळण्यासाठी गोलंदाज अभिजित येतोय. अभिजित याने या प्रणव भोईर याचा झेल पकडला होता लॉंग ऑफ रिझनमध्ये. अभिजित राणे आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि तोच अभिजित राणे आता मध्ये गोलंदाजी करताना शेवटचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. अभिजित राणे बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसामधला दुसरा सामना आपण बघतोय मयुरी शेंडाबाजी विपक्षी देवांशी 11 या दोन संघामध्ये. इथे मात्र ऑन साइडला मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. ग्रुप बी मधील नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो. खरं तर दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत. मात्र या सामन्यानंतर आपण ग्रुप बी मध्ये कुठला संघ टॉपवर असेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. कारण दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेले आहेत आणि टेबल टॉपला कुठला संघ राहील याचं उत्तर त्यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. मिशाम पाटका पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल. आणखीन एक फलंदाज फेल. सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त करताना आपण बघतोय अभिजित राणे. इथे मात्र अभिजित राणे या प्राप्त केल्या त्याने त्या दीपक भोईर जे संघाचे ऑनर आहेत देवांस 11 संघाचे त्यांच्याकडून या अगोदरचं आव्हान केलं गेलं होतं की कुठलाही गोलंदाज जर 2 विकेट लगातार प्राप्त करेल घेईल त्या गोलंदाजाला 1,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि 1,000 रुपयाचं पारितोषिक अभिजित राणे याने ते पटकावलं आहे. यशवंत वाघ याने या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि विकेट हॅट्रिकवर आता मात्र अभिजित राणे देखील पाहायला मिळतोय. हॅट्रिक बॉल असणार आहे. इथे मात्र चांगला चेंडू अगदी हलवार चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडू कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केलेली अभिजित राणे याने. धावसंख्या स्थिर धावपलकर 33 धावा. 33वर 5 ही स्थिती सध्या पाहतो या मयूर शेंडाबाजी संघाची. शेवटचे षटक मार्ग असते. शेवटचे षटक हाताळताना गोलंदाज अभिजित राणे दूरवरच्या टोका करून सामना करेल फलंदाज भविष्य. फोर्स केलेल्या चेंडूला हा फटका देखील फसलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. सेफ लँडिंग होते चेंडूची आणि वेल होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण. तिसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव घेऊन पूर्ण देखील केली जाते. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 36-36. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यानंतरच्या दोन्ही संघांना या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं उपसरपंच जयेश भोईर यांचा संघ ऐकावती स्पोर्ट्स विपक्ष आयन्स आणि नैनिक स्पोर्ट्स के भोईर यांचा संघ. खरं तर या दोन्ही संघाने ग्रुप बी मधून क्वालिफाय केलेलं आहे. हॅलो चेक. धावसंख्या 36-36. इथे मात्र आपण पाहतो चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये.
शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू अभिजित राणे आणि दीपक भोईर जे देवांस इलेव्हन संघाचे ऑनर आहेत त्यांच्याकडून लावले गेलेले 1,000 पारितोषिक देखील पटकावलेले आहे. फोर्स केल्या चेंडूला हा फटका देखील मिस टायमिंग आहे, फसलेला आहे. शतकशी चेंडू घालणे आणखीन एक विकेट प्राप्त करताना अभिजित राणे. हॅलो, थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. सन्मान्य आत्माराम आवरे माजी ग्रामपंचायत सदस्य निंबवली यवई यांना विनंती असेल आपण यायचे. तसेच प्रकाशजी भुयाळ साहेब बिनारगावचे समाजसेवक आपल्याला देखील मी विनंती करतोय आपण देखील या. सुपर संडे मधील आणखी एक महत्त्वाची लढत. खरं तर दोन्ही संघ क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनलसाठी, परंतु जिंकणारा संघ हा ग्रुप बी मध्ये पहिल्या क्रमांकावर राहणार आहे. 2-2 सामने आतापर्यंत दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता आयोजकांनी निर्णय घेतलाय की हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा असणार आहे. बिनार प्रीमियर लीग एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत बिनार या स्पर्धेचे आयोजक. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेक करीत आहोत. आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्सचे कॅप्टन गोरखनाथजी भोईर कॉल देत आहेत. बिनार प्रीमियर लीग अशी मागणी आहे. यस, इट्स अ राईट कॉल. टॉस त्यांनी जिंकलेला आहे. पाहुण्यांचे आभार. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचावर विराजमान व्हावं. थँक्यू सो मच. या सर, थोडी चर्चा जरूर आपण करणार आहोत कॅप्टन सोबत. ऑनगोईंग मॅच मध्ये फलंदाज पाठवून द्या आणि तिकडे लगेच खेळायला सुरुवात देखील करायची आहे. अध्यक्ष साहेब, टॉस तुम्ही जिंकलेला आहे. एकतर 2 सामने देखील जिंकलेले आहेत. आता ही मॅच जिंकली तर मात्र टेबल टॉपर असणार आहात, 1 नंबरवर राहणार. निर्णय काय असणार आहे टॉस जिंकून? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. कसा अनुभव राहिला 2 सामने? टीम बद्दल काय सांगाल, ज्या पद्धतीने तुमची टीम खेळलेली आहे? टीम यावेळेस आम्ही जेव्हा टीम पाडल्या तेव्हा जवळजवळ 8ही टीम समसमान होत्या. कोणाकडे असा चांगला प्लेयर म्हणजे 1-2 आहेत प्लेयर, पण सगळ्यांकडे यावेळेस चांगल्या प्लेयर गेले होते. टीम एकदम समतोल झाल्या होत्या. आता आम्ही क्वालिफाय झालो आहे. जयेशला पण अभिनंदन आहे. आमच्या के शेठला पण अभिनंदन देतो. आणि टीम आता जे खेळाडू आम्ही जे बाहेर बसतात गावातून जे खेळायला घेतले त्यांची प्रॅक्टिस नसते, त्यांच्यासाठी आम्ही मॅच खेळणार आहे. आणि अनुभव म्हणजे 4 वर्षाचा अनुभव फारच आम्ही मेहनतीने आम्ही सगळेजण मेहनत करून ही स्पर्धा पार पाडतो. खूप खूप धन्यवाद. खूप छान छान हे आयोजन आहे आपलं. तुमच्या संघामध्ये देखील आम्हाला काही असे चेहरे आता पाहायला मिळतील का या मॅचमध्ये जे पहिल्या 2 सामन्यामध्ये खेळलेले नाहीत? काल के आणि आमचा विषय झाला का उद्याची मॅच हे राहणार, तर आता दोघं पण क्वालिफाय झाले. आता स्वतःला सिद्ध करण्याची मॅच आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला सिद्ध करणे तसे रणनीतीनेच खेळणार. आणि एक असाच म्हणजे एक चर्चेचा विषय म्हणून का ते बॉर्डर पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तुम्ही तुम हो तो क्या तुम हो और हम है तो क्या हम है, ते सिद्ध करायचं ग्राउंडवरती. चला, तर टेबल टॉपरची लढाई असणार आहे. खूप खूप शुभेच्छा असतील आपल्याला देखील. टॉस झालेला आहे. टॉस जिंकला आहे आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्सनं. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटिंगसाठी त्यांनी आमंत्रित केलेला आहे अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स या टीमला. वळूयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओ टू कॉम्बॉक्स. धावांचा पाठलाग येथे सुरू होत आहे. पहिला बॉल घेऊन गोलंदाज प्रणव भोईर. कडे कडे लॉफ्ट केलाय, उंच गेलाय बॉल. मिस टाइम फटका मिड ऑनला. फिल्डर मिड ऑफ मधून येतोय. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंटली टेकन. पहिल्याच बॉलवर मोठा झटका.
पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या नादात पवन माघारी परतलाय. काल चांगला खेळ त्याने दाखवला होता, परंतु या मॅचमध्ये खातं देखील उघडता आलेलं नाहीये. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये देवांशी 11 या टीमला. काल 2 सामन्यांमध्ये 60 धावा ज्या फलंदाजाने ठोकल्या होत्या, तोच फलंदाज आज पहिल्याच बॉलवर बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश आणि मंगलदास ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. फुल टॉस आहे, टर्न केलाय ऑन साईडला, गॅपमध्ये चांगला फटका आहे. फिल्डर प्रयत्नशील, मात्र नाही अडवता आलं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4. हा चौकार. सुंदर टायमिंग होतं आणि तेवढंच छान प्लेसमेंट. डीप मिड विकेटला खेळाडू होता, एक लॉंग ऑन मध्ये फिल्डर होता. दोघांच्या मधला गॅप शोधला आणि चौकार प्राप्त केलाय फलंदाज गणेशनं. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या चौकाराच्या मदतीनं त्याने ओपन केलंय. टार्गेट जास्त मोठं नाही आहे या मॅचमध्ये. आज काहीसे लो स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत. काल भरपूर धावा होत होत्या. आजच्या पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं 41 धावांचं टार्गेट होतं. या मॅचमध्ये फक्त 37 धावांचं टार्गेट आहे. यानंतरचा सामना ग्रुप बी मधला टेबल टॉपरची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स विरुद्ध आयन्शन नैनिका स्पोर्ट्स. ग्रुप ए मधला सध्या हा सामना आपल्या समोर रंगतोय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. थोडासा संत गतीने टाकलेला बॉल टॅप केलाय पॉइंटला. बॉल अडवेपर्यंत एक क्विक सिंगल. चांगली सुरुवात केली आहे फलंदाज गणेश यांनी. धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. येथून आणखी 32 धावांची आवश्यकता असेल. जे शेवटचं षटक होतं मयुरेश एंटरप्राइजेस संघाच्या डावामध्ये अभिजित राणे यांनी जे टाकलं होतं, अप्रतिम. 3 धावा देत 3 गडी बाद केले. आणि त्याच्या अगोदर साहिलनं देखील खूप चांगला मारा केला होता. 5 धावा देत 1 गडी बाद केला. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 8च धावा मयुरेश एंटरप्राइजेस संघाचे फलंदाज बनवू शकले. पायात टाकलाय, फ्लिक करत असताना सुंदर फटका आहे. फिल्डर आहे डीपमध्ये, परंतु थोडासा दूर. जबरदस्त फिल्डिंग, चांगलं क्रिकेट. चांगल्या बॉलवर चांगला स्ट्रोक आणि तेवढीच दर्जेदार फिल्डिंग. 1 धाव येथे मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन केलंय मंगलदास यांनी. आणि मंगलदास यांनी देखील काल चांगली कामगिरी केली होती. तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. मोठमोठे फटके देखील खेळण्याची क्षमता आहे. चेंडूच्या मेरिटवर विशेषतः फटके खेळण्याची कुवत असलेले फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते 6 या आकड्यावर. प्रणव वैर, वंडर बॉय ऑफ बिनार, पुढचा बॉल घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला कदाचित स्टेप्समध्ये चुकलाय. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक. फक्त 2 खेळाडू आपल्याला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला तैनात करण्यात आले. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज सध्या खेळपट्टीवर आहेत. ऑन साईडला सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑफ साईडला 5 फिल्डर्स सर्वच्या सर्व सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. जस्ट बॅक ऑफ लेंथ, बॅटची बाहेरची कट, परंतु गॅपमधून बॉल चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा चौकार. घाला होता आणि त्याचा फायदा इथे फलंदाजाला मिळालाय. खरं तर खेळायचं होतं स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला. मॅचच्या आउटसाईड एज होती, परंतु शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून बरोबर गलीच्या दिशेतून बॉल निघाला होता आणि तिकडे फिल्डरकडे कुठलाही चान्स नव्हता. हा दुसरा चौकार येतोय गणेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10 या आकड्यावर. देवांची 11 संघ 37 धावांचा पाठलाग करत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये मयुरेश एंटरप्राइजेस संघाविरुद्ध. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बाउन्स होता या बॉलमध्ये, मात्र बरोबर टॅप केलाय. अगदी बॉलच्या बाउन्सच्या वर जात असताना खेळले होते. 1 धाव मिळणार आहे, चिकी सिंगल. आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 1/11. मयुरेश एंटरप्राइजेस संघानं 2 पैकी 2 सामने काल जिंकलेले आहेत. हा त्यांचा 3रा सामना आहे. दुसरीकडे आपण बघतो देवांशी 11 त्यांनी देखील 2 सामने खेळले होते. एकामध्ये त्यांना विजय मिळाला होता, दुसऱ्या मॅचमध्ये ते पराभूत झाले होते. आणि हा सामना जर त्यांनी जिंकला तर त्यांचे देखील 4 पॉईंट्स होतील आणि मयुरेश एंटरप्राइजेसचे देखील 4 पॉईंट्स राहतील.
यानंतर शेवटची मॅच असेल ग्रुप ए मधील, ती स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान आणि सान्वी अँड UV11 या दोन संघांदरम्यान असेल. या दोन संघांची आपण सिच्युएशन बघितली तर स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान संघाने एक सामना जिंकलाय, एकामध्ये पराभव. सान्वी अँड UV11 संघाने 2 खेळले, दोन्हीमध्ये पराभूत झालेले आहेत. त्याच्यामुळे जर हा चालू सामना देवांशी 11ने जिंकला आणि तो सामना जर बाळाशेठ प्रतिष्ठानने जिंकला तर 3 संघांचे 4-4 पॉईंट्स असतील. पण हा सामना मयुरेश एंटरप्राइजेसने जर जिंकला तर मात्र आणखी वेगळी स्थिती निर्माण होईल. शक्यता भरपूर आहेत. या सामन्यामध्ये देवांशी 11 संघ जिंकला आणि पुढच्या मॅचमध्ये जर सान्वी अँड UV11 संघ जिंकला तर मात्र देवांशी 11 आणि मयुरेश एंटरप्राइजेस दोन्ही संघ क्वालिफाय करतील, अशी देखील एक शक्यता निर्माण होते. पण आधीच भविष्यवाणी करता येणार नाही आहे की काय घडेल आणि काय बिघडेल. आज सान्वी अँड UV11 संघ देखील जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. नवीन षटकाला सुरुवात. गोलंदाजीसाठी मेहुल. 11 धावा फलकावर आहेत. 18 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता. मेहुलचा पहिला बॉल थोडासा दूर टाकलाय, त्याला ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता. खरं तर एलिव्हेशन नाही आहे. डीप मिडॉनला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत मिळते 1 धाव. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 12 ह्या अंकावर जाऊन पोहोचली आहे. सुरुवात चांगली आहे. जरी पहिल्या बॉलवर विकेट गेली असली पवनची ती महत्त्वाची विकेट, तरी मात्र गणेशने मात्र चांगले फटके खेळलेले आहेत. 2 चौकार 3 सिंगल त्याच्या बॅटमधून. मंगलदासने एकच बॉल खेळलाय, 1 धाव त्यांच्या बॅटमधून आली आहे. नेक्स्ट बॉल सामना करतील मंगलदास. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला अगदी गोलंदाजाच्या बाजूनं. लॉंग ऑनला पुन्हा एकदा फिल्डर ॲक्शनमध्ये. आणखी एक सिंगल. चांगली गोलंदाजी आहे. हवेत खेळण्यासाठी जास्त संधी दिली जात नाही आहे फलंदाजांना आणि अशीच गोलंदाजी करावी लागणार आहे. टिचून मारा करणं गरजेचं आहे. जास्त धावा डिफेंड करण्यासाठी नाहीत मयुरेश एंटरप्राइजेस टीमकडे. ब्रेक थ्रू खरं तर त्यांना पाहिजे. ही पार्टनरशिप धोकादायक ठरताना दिसते मयुरेश एंटरप्राइजेस संघासाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. याही वेळेला जोरदार हिट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग थोडंसं चुकलंय. ग्राउंडेड फटका आहे. वाईडिश मिडॉनला प्रणव आलाय, चांगली फेक आणि फलंदाज धाव बाद. चांगली जोडी जमली होती, परंतु येथे जास्त धोका पत्करण्यात आला. दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न आणि बॅट्समन रन आउट. आणखी 23 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी. समीकरण जास्त कठीण तर वाटत नाहीये, परंतु ते कठीण बनवलं जाऊ शकतो. अशीच गोलंदाजी जर सुरू राहिली तर निश्चितच हा सामना अतिशय रंगतदार अवस्थेत जाताना दिसेल. नवीन बॅटर गणेश भोईर मैदानामध्ये. आता दोन्ही गणेश आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतील. गणेश आणि गणेश भोईर अशी जोडे. सातत्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत मेहुलकडून. बॅट्समन बरोबर मिडल करताना दिसलेले नाहीत. याही वेळेला खरं तर खेळायचं होता हवेतून, परंतु बॅटच्या बराच आतमध्ये लागला होता आणि प्रणवच्या हातात बॉल गेल्यानंतर दुसरी धाव मिळणं कठीण असतं. यावेळेला तसा काही प्रयत्न देखील केला गेलेला नाही. मागच्या बॉलवर तो प्रयत्न झाला होता आणि त्याचा परिणाम आपण बघितला आहे. फलंदाज धावचीच्या रूपात बाद झाला. आणखी एक सिंगल आली आहे. 4 बॉल्समध्ये 4 धावा मेहुलने खर्च केलेल्या आहेत. एक इकॉनॉमिकल षटक आत्तापर्यंत तरी दिसतंय, परंतु अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. षटकाची सांगता देखील चांगल्या पद्धतीनं करावी लागणार आहे गोलंदाज मेहुलला. मोमेंटम थोडासा आपल्या टीमच्या बाजूनं खेचत असताना सध्या गोलंदाज मेहुल. धावसंख्या 15, 2 गड्यांच्या मोबदल्यात. मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध देवांशी 11. ग्रुप ए मधील हा महत्त्वाचा सामना आहे. ज्ञानेश्वर शेळके यांचं आगमन झालेलं आहे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. पोगाव संघाचे उत्कृष्ट खेळाडू. बिनार प्रीमियर लीग 4थ्या पर्वामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सोनू भोईर बिनार यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बिनार प्रीमियर लीगमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट.
थोडासा संत टाकलाय, परंतु थोडा दूर देखील टाकला होता. चांगली गोलंदाजी. आणखी एक सिंगल तर मिळणार आहे, परंतु एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही आतापर्यंत या षटकामध्ये गोलंदाज मेहुलने. कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर. समीकरण 13 चेंडू आणि 21 धावा. क्रिकेटचा खेळ आहे, रंगतदार खेळ आहे, अद्भुत खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. पुढचा बॉल फेस करतील फलंदाज गणेश भोईर. गणेश एक रायटी आहेत, एक लेफ्टी आहेत. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन. हो, या वेळेला थोडा खाली राहणारा बॉल होता, त्याला टॅप करत असताना पाठवलंय डीप कव्हर पॉइंटला. तिकडे देखील प्रोटेक्शन आहे. आणखी एक सिंगल. 6 सिंगल्स आल्या या षटकामध्ये. एक जबरदस्त षटक मेहुलचं समाप्त होत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर देवांशी 11 संघाची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2-17. चला, जे वन डाऊन खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांचं नाव गणेश नाही तर संदीप आहे. आत्ता आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली आहे. करेक्शन आम्ही करतोय, परंतु चांगली बॅटिंग संदीप यांनी केलेली आहे. डाव सावरलेला आहे. 2 चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेत. 17 धावा फलकावर. मात्र सामना दोलायमान अवस्थेत आहे. 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी देवांशी 11 या टीमला. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज. बिहार प्रीमियर लीग 4थं पर्व. या स्पर्धेचं देदीप्यमान असं आयोजन आणि स्पर्धेच्या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा अर्थातच ग्रामपंचायत भिनारचा आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष गोरखनाथ भोईर, उपाध्यक्ष एकनाथजी घाटाळ. त्यांना मुलाची साथ मिळते ती म्हणजे दिनेश भोईर, विशाल भोईर, हनुमान भोईर, महेंद्र भोईर या सर्वांची. आणि एकूणच संपूर्ण भिनार गावातील जे खेळाडू खेळत आहेत या स्पर्धेमध्ये त्या सर्वांचंच महत्त्वाचं योगदान आहे. विशेष योगदान आपण बघतोय. जे 8 संघ सहभागी झालेले आहेत त्या 8ही संघांचे संघ मालक मयुरेश एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आहेत मयूर भोईर आणि यश विलास भोईर. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठानचे किरण बाळाराम भोईर. सान्वी अँड UV 11 टीमचे किरण रमेश भोईर आणि विकी पंढरीनाथ भोईर. देवांशी 11 संघाचे पुरस्कर्ते दीपकजी भोईर. प्रथम अँड अंश 11 संघाचे महेंद्रजी भोईर. आई गावदेवी स्पोर्ट्सचे जयेश भोईर साहेब विद्यमान उपसरपंच देखील आहेत. आयन्स अँड नैनिका स्पोर्ट्स संघाचे पुरस्कर्ते KK भोईर साहेब. मयूर अँड मयंका स्पोर्ट्सचे संघ मालक विद्यमान सरपंच भरत गाठाळ साहेब. सर्वांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाजीसाठी भविष्य. कालचा दिवस भविष्यानं गाजवलेला आहे. आज बघायचंय काय करणार. हो, सुरेख बॉल आणि प्लेड ऑन. बॅटची आतली कडा. उजव्या इष्टीचा वेध घेतलाय बॉलनं. फलंदाज बाद. मोठा फटका. बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार.
संदीप भोईर नवीन बॅटर आल्या आल्या तडाखा दिलाय बॉलवर आणि काय टायमिंग होतं, काय ताकद होती त्या फटक्यामध्ये. फार लांबवर फेकलाय बॉल. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते 23. मित भोईरसाठी पारितोषिक आहे. मित भोईरनं जर झेल स्वीकारला तर त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक प्रणय भोईर यांच्याकडून देण्यात येईल. या षटकारानं मात्र पारडं थोडंसं जड होताना दिसतंय देवांशी 11 संघाचं. 23 धावा फलकावर लागतायत आणि आता फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. 10 चेंडू 14 धावा. कमबॅक करावं लागणार आहे भविष्यामध्ये ती क्षमता आहे. खूप चांगला मारा त्याचा खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेला आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा उडवलाय. यावेळेला मात्र टायमिंग चुकलंय. लॉंग ऑनला फिल्डर थोडासा दूर राहिलाय. बॉल सीमारेषा पार. बघायचंय चौकार की षटकार. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा केली जात आहे. आणि हा चौकार. स्ट्राईक रोटेट झाली आहे. डावखुरा फलंदाज गणेश यांच्याकडे स्ट्राईक असणार आहे. अँगल चेंज केलाय गोलंदाज भविष्यनं. पुढचा बॉल अराउंड द विकेट. ओहो सोडून दिलाय आणि हा बॉल वाईड आहे. खराब चेंडू. डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटत असताना गोलंदाज. एक्स्ट्रा रन टोटलमध्ये ॲड होते. धावसंख्या 29. रन बॉल इक्वेशन आता आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि 8 धावा. सहज सोपं समीकरण आहे. फलंदाजांनी जास्त चुका केल्या नाहीत तर जरूर देवांची 11 संघ सामना जिंकताना दिसेल. ही सेन्सिबल बॅटिंग आहे. फ्रंटफुटला आले आणि हलक्या हातानं फक्त चेंडूला टर्न केलंय. वाईडिश मिडॉनला डीपमधून फिल्डर पोहोचलेत. तोपर्यंत आणखी एक सिंगल संघाच्या खात्यामध्ये जोडली जात आहे. धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचते 3 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू बाकी आहेत. 7च धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता देवांची 11 टीमला. काही निर्धाव चेंडू टाकावे लागतील मयुरेश एंटरप्राइजेस टीमच्या गोलंदाजांना. हे षटक थोडंसं खर्चिक राहिलंय. वेगवान बॉल होता. बरोबर ब्लॉकहोलचा वेध घेण्याचा प्रयत्न परंतु त्याच्यावर देखील चांगला ड्राईव्ह. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. धावचीची संधी आणि यस फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज धावबाद. ग्रामपंचायत बिनारच्या वतीनं बिनार प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तसेच आपण व्यासपीठावर आता पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय आत्माराम आवरे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य निंबवली यवई यांचा विशेष शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. सन्माननीय आत्माराम आवरे साहेबांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. एकनाथजी घाटाळ साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय आत्माराम आवरे साहेबांना सन्मानित करावं. आपला अमूल्य वेळ ते या स्पर्धेमध्ये देत आहेत. मुलाची त्यांची उपस्थिती.
पाहुण्यांचा चेंडू आणि 6 धावा. सामना संपलेला नाहीये. शेवटच्या षटकाचा रोमांच वेगळा असतो क्रिकेटमध्ये. आपण बऱ्याचदा ते बघितलंय. बऱ्याच फलंदाजांची स्थिती अशी असते की 6 बॉल्समध्ये 10-15 धावा ठीक आहे, परंतु 6 बॉल्समध्ये 6 धावा, 7 धावा, 8 धावा थोडंसं त्यांच्यासाठी कठीण जातं. द्विधा मनस्थिती असते. ग्राउंडेड फटके खेळायचे, सिंगल घ्यायच्या की मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करायचा, हा डिसिजन घेणं थोडंसं कठीण जातं बऱ्याचशा फलंदाजांना. बघायचं संदीप भोईर आणि अभिजित यांची जोडी आहे खेळपट्टीवर. गोलंदाजीसाठी शरद 40+ चे खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर अभिजित. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड विकेट, कॅचिंग पोझिशन मध्ये सिंगल वाचवण्याचा प्रयत्न. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग बिफोरचं अपील फेटाळलंय पंचांनी, मात्र डॉट बॉल असणार आहे. पहिला बॉल निर्धाव. प्रेशर आता फलंदाजावर जरूर असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा करायच्या आहेत 6. शेवटी क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटची धाव बनवली जाणार नाही, शेवटचा चेंडू टाकला जाणार नाही किंवा शेवटची विकेट पडत नाही, तोपर्यंत कुठल्याही संघाला विजेता घोषित केलं जाऊ शकत नाही. सामन्यामध्ये रंगत निर्माण होते, रोमहर्षकता पाहायला मिळते. बिनार प्रीमियर लीग सीझन 4. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शरद. ओ फ्लायटेड बॉल आहे. पुन्हा बीट केलंय. जबरदस्त बॉल. स्लोवर टाकला होता, थोडीशी हवा दिली होती बॉलला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणखी एक डॉट बॉलची सांगता आणि आता मात्र 4 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. सन्मान्य महेश भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे बिनार प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वामध्ये. उपस्थित सर्व पाहुणे, खेळाडू आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काय सामना रंगतोय. 6 बॉल्समध्ये 6 करायच्या होत्या, परंतु पहिले 2 चेंडू गोलंदाज शरद यांनी निर्धाव टाकलेत. जास्त वेग नाहीये त्यांच्याकडे, परंतु बरोबर टप्प्यावर बॉल टाकतायत. पहिला बॉल थोडासा डाव्या इष्टीच्या दिशेनं झुकला होता, त्यामुळे ते अपील फेटाळलं होतं पंचांनी. दुसरा बॉल उजव्या इष्टीच्या बाहेर फ्लायटेड बॉल होता. फलंदाज ऑन साईडला खेळण्याच्या नादात बीट झालाय. संदीप भोईर यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 4 बॉल्समध्ये 12 धावांचं योगदान दिले, परंतु नॉन स्ट्रायकर सेंडला सध्या आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक आहे अभिजित यांच्याकडे. शॉर्ट कव्हरमध्ये एक फिल्डर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग. बाकीचे खेळाडू आता सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. थोडासा बदल करण्यात आलाय फिल्डिंगमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला पुल केलाय, बॉल हवेत आहे. वाईड इज डीप मिड विकेटला फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त कॅच. अफलातून झेल, फलंदाज फेल. होता की असं इक्वेशन आल्यानंतर फलंदाजाच्या मनात थोडीशी द्विधा असते. 6 बॉलमध्ये 10, 12, 15 धावा ठीक आहे. बऱ्याचशा फलंदाजांची हीच मनस्थिती राहिलेली आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये, विशेषतः आपण बघितलंय. परंतु या मॅचमध्ये 6 बॉल्समध्ये 6 असताना पहिले 3 चेंडू निर्धाव गेलेत. विकेटचं देखील पतन झालंय आणि आता बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावर साहिल मैदानामध्ये, एक यंगस्टर मैदानामध्ये आलेला आहे. 3 चेंडूमध्ये 6 करायचे आहेत देवांची 11 टीमला. मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध देवांची 11. कडक मॅच. प्रेशर दोन्ही संघांवर पाहायला मिळतंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज शरद ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, ऑफ ब्रेक, आतमध्ये आला आणि तिथे बॅटर बीट, विकेट कीपर देखील बीट झालाय. ही फार मोठी चूक घडली विकेट कीपर कडून. 22च्या रूपात 1 धाव मिळवली फलंदाजांनी. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय आणि आता स्ट्राईक रोटेट झालेले आहे. स्ट्राईक संदीप भोईर यांच्याकडे, ज्यांच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आणि एक चौकार आलेला आहे. विजयाकरिता 2 बॉल्स, धावा करायचे आहेत 5. छोटंसं टार्गेट 37 धावांचं. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये बॅटिंग चांगली राहिली, विशेषतः भविष्याच्या विरोधात चांगलं आक्रमण आपण बघितलं. संदीप भोईर यांच्याकडून 14 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये कौतुकास्पद कामगिरी गोलंदाज शरद यांची आपल्याला पाहायला मिळते. सुपर्ब मॅच. हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना आहे. अंगावर शहारे आणणारा सामना. बिनार प्रीमियर लीग सीझन 4.
2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज विजयाकरिता देवांची 11 टीमला. स्ट्रायकिंग एंडला संदीप भोईर, विस्फोटक बॅटर. दांडका अनुभव आहे, मजबूत देहयष्टी आहे आणि मजबूत फटके खेळण्याची क्षमता असलेले फलंदाज. परंतु गोलंदाजाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. अंडर प्रेशर काय गोलंदाजी केली आहे शरद यांनी. 2 चेंडू 5 धावा, विखुरलेलं क्षेत्रक्षणाचं जाळं. पुढचा बॉल महत्वाचा बॉल आहे. स्लोवर टाकलाय, वेट करत असताना हवेत खेळलेत. कव्हर्स मध्ये फिल्डर डीप मधून येतील. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, फेक विकेट कीपरकडे. एष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत विकेट कीपरनं, परंतु तिसऱ्या पंचांची येथे मदत घेण्यात आलेली आहे. फार क्लोज आहे असं वाटतंय, पण विकेट कीपरनं थोडासा वेळ तर घेतला त्या ठिकाणी. त्याचा फायदा इथे फलंदाजाला झालाय का, हा मोठा प्रश्न इथे निर्माण होतोय. बघायचंय टीव्ही पंचांचा निर्णय काय आहे. डिसिजन पेंडिंग. आणि फलंदाज सेफ आहेत. 2 धावा कंप्लीट. त्याच्यामुळे आता एका बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. वाव, व्हॉट मॅच, क्लोज एन्काउंटर. अट्टीतटीची मॅच, चुरशीचा सामना आहे. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. मयुरेश एंटरप्राइजेस विरुद्ध देवांशी 11. मयुरेश एंटरप्राइजेसनं 36 केल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये आणि आत्तापर्यंत 3.5 ओव्हर्समध्ये देवांशी 11ने बनवलेल्या आहेत 34. या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता देवांशी 11 टीमला. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. सुपर से ऊपर मॅच ऑलरेडी आपण बघतोय. सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. आत्तापर्यंत एकही मॅच टाय झालेली नाही या पर्वामध्ये. या सामन्यामध्ये ती शक्यता नाकारता येत नाहीये. संदीप भोईर ऑन स्ट्राईक गोलंदाजीसाठी. शरद भोईर. अवघ्या 6 धावा डिफेंड करायच्या होत्या. ऑलमोस्ट केलेल्याच आहेत असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु हा शेवटचा बॉल देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. या बॉलवर जर गोलंदाजाची सरशी झाली तर मात्र मयुरेश एंटरप्राइजेस संघ जिंकताना दिसेल. त्यामुळे आतापर्यंत जे काय घडलेलं आहे ते विसरून जावं लागणार आहे दोन्ही टीम्सना, कारण अब जो शेष है वही तो विशेष है. 1 चेंडू 3 धावा. शेवटचा बॉल. ओ, पुढे सरसावले, बीट केला बॅटरला आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय मयुरेश एंटरप्राइजेस संघानं. सलगचा 3रा विजय. काय कमबॅक केलंय गोलंदाज शरद भोईर, हिरो ठरलेत. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग. 6 चेंडूंमध्ये 6 धावा बनवायच्या होत्या, त्या बनवता आलेल्या नाहीत देवांशी 11 टीमला आणि याचं सारं क्रेडिट जात आहे, श्रेय जात आहे गोलंदाज शरद भोईर यांना. 40+ ओल्ड इज गोल्ड. खूप खूप अभिनंदन मयुरेश एंटरप्राइजेस. हार्ड लक देवांशी 11. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. 6 बॉल 6 धावा खूप सोपं वाटत होतं इक्वेशन, परंतु ते कठीण झालं आणि अखेर ते अशक्य राहिलं फलंदाजांसाठी. लाजवाब गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये शरद भोईर यांची आपल्याला पाहायला मिळाली. तर ग्रुप ए मध्ये मयुरेश एंटरप्राइजेस संघ पहिल्या स्थानावर कायम आहे आणि ते पहिल्या स्थानावरच राहतील, कारण 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकलेत. देवांशी 11चे 3 सामने संपलेत. पहिला सामना जिंकला, परंतु मागचे 2 सामने त्यांनी गमावलेत आणि आता चान्स असणारे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान टीमकडे. त्यांचा सामना सान्वी अँड UV 11 संघाविरुद्ध होणार आहे. त्या मॅचमध्ये जर स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान संघ जिंकला तर ते क्वालिफाय करतील सेमी फायनलसाठी आणि जर ते पराभूत झाले तर मात्र सान्वी अँड UV 11, स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान आणि देवांशी 11 तिन्ही संघांचे पॉईंट्स 2-2 असणार आहेत. ह्या शक्यता आहेत. बघायचं नेमकं काय घडणार आहे. आपण सामनावीराचा पुरस्कार आता व्यासपीठावर देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अर्थातच ज्यांनी शेवटचं षटक टाकलं, 6 धावा डिफेंड करून दाखवल्या, ओल्ड इज गोल्ड शरद भोईर.